आपण सर्वांनी आल्याबद्दल मनापासून तुमचं अभिनंदन करतो। आज आपण ही पत्रकार परिषद आपल्या दहिहंडी संकल्पनांचं हे 20 वर्ष आणि 20 वर्ष कधी गेले आम्हाला पण माहिती नाही, पण आपल्या माध्यमातून संकल्पनेला पुऱ्या महाराष्ट्रातून देशात जगात मान मिळाला। त्या माध्यमातून येत्या 16 तारीखला दहिहंडी उत्सव होतोय। त्या निमित्ताने आपण सर्वच सर्व मंडळाचे सहकारी कार्यक्रमाचे मला वाटतं दरवर्षीप्रमाणे एक वर्ष पण आमचं संकल्प असल्यामुळे 20 वर्ष आम्ही हा दहिहंडी उत्सव साजरा करतोय। आणि संकल्प दहिहंडी उत्सव नाही, नवरात्र उत्सव असेल, गणपती उत्सव असेल आणि संकल्पच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये आम्ही आरोग्य शिबिर असेल, विद्यार्थ्यांना असेल, गरीब विद्यार्थ्यांसाठी असेल, सर्वच काही या माध्यमातून संकल्पच्या माध्यमातून करत असतो। पण हे उत्सव आपण करत असताना दहिहंडी उत्सव या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने या खेळाला फाशी दर्जा दिल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त गोविंदा सहभागी होत आणि तुम्हाला माहीत असेल गोविंदाच्या माध्यमातून आता सन्माननीय आमचे गोविंदाच्या माध्यमातून मुंबईमध्ये मोठा कार्यक्रम आपण केला होता आणि याच्यामध्ये गोविंदाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब सरकारने गोविंदांसाठी चांगलं सुविधा त्या माध्यमातून दिलेला आहे। त्याच्यामध्ये सरकारचं मी अभिनंदन करतो आणि आपण 16 तारीखला सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम आपल्या सर्वांनी त्या कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे यायचं आहे आणि आमच्या खेळाला सगळे याच्यामध्ये मिनिमम 500 होतात आणि मला तुम्हाला माहीतच असेल संकल्पना सर्वच गोविंदाने आणि सर्वच गोविंदाला भेट देत असतात। त्या माध्यमातून मला वाटतं एकदा पण 200-250 लोकांनी आतापर्यंत नोंदणी झालेली आहे। त्याचबरोबर मला वाटतं की आपण सर्व ज्याला आम्हाला सहकार्य करावं असं नाही। बक्षिसांना आम्हाला हा खेळ आम्ही बक्षिसावरती नाही, खेळ म्हणून झाला पाहिजे, पण प्रत्येक गोविंदाला सन्मान झाला पाहिजे। त्याप्रमाणे संकल्पनांच्या माध्यमातून प्रत्येक गोविंदाला 5 तर असेल, 2 तर असेल, 7 तर असेल, 8 तर असेल कंपल्सरी आणि तो विश्वविक्रम करेल। त्याला 21 लाखाचं पुन्हा 9 थर ठाण्यामध्ये सर्वप्रथम त्याला 11 लाखाचं बक्षीस अपेक्षा आणि सर्वच गोविंदाला आपण प्राईज 8 तर असेल, 7 तर असेल, 6 तर असेल, महिला खास करून महिला गोविंदांना पण आम्ही सेंटर का नसेल साईडला गेलं पाहिजे ते तिकडे त्या माध्यमातून महिला गोविंदांना प्राधान्य मुंबई असेल, ठाणे असेल, सर्वांनाच प्राधान्य देतो आहे। पण त्यांना पण उत्कृष्ट बक्षिसं ठेवलेली आहेत आणि त्या माध्यमातून करत असतो आपण आणि ही बक्षिसं दरवर्षी होतच असतात चांगल्या मताने आणि त्याच्यामध्ये सर्वच सेलिब्रिटी आपल्याला या मंडळामध्ये उपस्थित असतातच। आपल्याला माहीत आहे आमचे असे ते खडकर, अभिनंदन आणि सर्व त्यांचे सहकारी दरवर्षी गेल्या वर्षी दुसरं वर्ष आहे ते त्याच्या माध्यमातून बोलतो। पण मी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि सर्वच मंत्री या मंडळाला भेट देणार आहेत असं मानतो। सेलिब्रिटी तर सर्व जातात, आमचे सर्व मित्र आहेत। आता मी जे येणार स्टेजवर तुम्हाला दिसणारच आहे, बाकीचे कोण येणार नाही हे सांगणार माझ्या सर्व मित्र या स्टेजवरती सर सेलिब्रिटींची हंडी असणार आहे का? सेलिब्रिटींची हंडी सेलिब्रिटी हंडी 15 तारीखला रात्री 12 वाजता आपण फोडणार आहे। त्याची माहिती आम्ही देतीलच आणि विश्वविक्रम मोडणाऱ्याला आम्ही 21 लाखाचं पाहिजे। सर पहिल्या 9 थराला तुम्ही 11 लाख देणार आहे, नंतर 9 थरांना किती देणार आहे ते आता तसं ते आम्ही तसं जर लावणारे असतील तर ना ती लावणार आम्हाला माहिती नाही कोण लावू शकतो। 9 थर लावणार ते छोटं खरंच सांगतो 9 थर लावणं म्हणजे गोविंदांची मेहनत 6-6 महिने असते प्रयत्न करत असतात।
आणि त्याच्यामुळे प्रत्येक जण आपण प्रयत्न करत असतो की प्रत्येकाने आपला आम्ही तोच कोणाला करत आणि ज्यांना लावायची इच्छा आहे त्यांना प्रत्येकाला संधी दिली पाहिजे. गेल्या वर्षी पण 200-300 गोविंदांनी भाग घेतला होता आणि गेल्या वर्षी पण आमच्या इथे 30 नव्हतं असं नाही, पण यावर्षी पण तो यंदा ठाण्यामध्ये पण 2-3 लोक आहेत नवतर लावणारे असे. कालच मला 2-3 भेटले, आम्ही लावणार आम्ही लावणार. पण सगळ्यांना संधी आहे. पण 16 तारीखला सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजले पण जो येईल तो लावेल तर लावू शकतो. आणि महिलांकरता विशेष हंडी ठेवण्यात आलेली आहे. कशाप्रकारे विशेष हंडी असणार आहे त्यांना पूर्णसाठी नाही, महिलांसाठी प्राधान्य आपण सर्वच लोक सन्माननीय आमचे गुरुवारी धर्मवीर आनंदिके साहेबांच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये या दहीहंडीला सुरुवात झाली. आता सगळेच लोक करत असतील त्यांच्या माध्यमातून टीव्ही ना करत दहीहंडी असते, सन्माननीय शिंदे साहेब करतातच असते, तरी आम्ही करत असतो की दहीहंडी त्या महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे हे तेव्हापासून आम्ही शिकलो. तर प्रत्येक गोविंदाला आमच्या माध्यमातून मला वाटतं गेल्या वर्षात 10-15 गोविंदा महिला आल्याच होत्या. महिलांना प्राधान्य आपण एक महिलांसाठी दहीहंडी ठेवतो स्पेशल MMR मध्ये. जी महिला जास्त 7 तर ते 8 तर 5 गेल्या वर्षी 7 तर पण लावत महिला त्यासाठी खास आकर्षण मुंबईकरांसाठी कशी विशेष हंडी दिली जाणार इथे 3 दहीहंड्या लागल्या आहेत. एक मुंबईसाठी आहे, एक ठाण्यासाठी आणि एक खास महिलांसाठी. सर गोविंदाच्या सुरक्षेसाठी काय काय उपाययोजना केल्या तुम्ही? गोविंदासाठी उपाय म्हणजे सगळ्या सेफ्टी बेल्ट असेल, मेडिकल असेल, इन्शुरन्स असेल, ज्या गोष्टी लागतील त्या आमच्या मंडळाच्या वतीने पूर्ण केल्या जातात. काही कुठे प्रॉब्लेम. दुसरी गोष्ट गोविंदासाठी जेवण पण आम्ही ठेवलं आहे. जे प्रत्येक गोविंदा येतो बघा तो काय कुठे सगळेच काय घेऊन येत नाही, पण आम्ही एक गोविंदासाठी जेवण जे येतील त्यांना सगळ्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवण असेल. किती गोविंदा बोधकाने तुमच्याकडे आता संपर्क केला एकंदरीत? आता 200 पर्यंत गेले आता. महाराष्ट्राच्या नंतर बाहेर अनेक कलाकार मंडळी या ठिकाणी स्टेजवरती प्लॅटफॉर्म मिळणार आहे. त्याच्यावर त्यांना प्लॅटफॉर्म असणार आहे. त्याच्यावरची नोंद कलाकारांची या ठिकाणी झालेली आहे. कलाकार खास करून अनेक आपले नृत्य सादर करतात. बघा या स्टेजवरती संकल्पाच्या स्टेजवरती सगळेच कलाकारांनी मला वाटतं जो लहान असेल, मोठा असेल, छोटा असेल, किती मोठा असेल तरी त्याला खूप मान सन्मान केला जातोय. जसं प्रत्येक गोविंदा येणार मुंबईमधून येईल, ठाणे MMR मधून जो येईल, मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण कंपोली इथून येईल, त्याला तो मान संकल्प मिळाला. सरकारने पण केलंच पाहिजे. बोला कलाकार म्हणून कशा प्रकारची भूमिका असणार आहे, यंदाचं काय संकल्पना सादर करणार आहे स्टेजवरती, कशी काम करणार आहे?